आता मस्त भाजी झाली आपली आणि एक नंबर टेस्टी झाली बरं का। तू दुसरं काय काम करणार, मिरची उडल बघ। हॅलो मित्रांनो, हाय, जय श्रीराम। तर श्री स्वामी समर्थ। तर नवीन व्हिडिओची नवीन सुरुवात करते। आज तुम्ही मला दिसल तर अवतारात आहे तो हो आहे। मी घरात असले की असेच असते, मी काय आवरत बिवरत काय नाही, हाय ते एक आपलं गाऊन घालायचं बस, त्याचे केस बिस काय करत नाही काय नाही। मिरची उडाला बाळा। तर आता बनवत आहे मी पनीरची भाजी आणि दीदी बघायचं पनीर कापायला पळती, पनीरची भाजीची तयारी करायची नाही, भाजी कापायचं आपलं पनीर कापायचं म्हणून पळायचं। तर ह्याच्यात टाकलं मी अख्ख्या मिरच्या, थांबा ह्या साईडने दाखवते तुम्हाला। तर हे बघा मस्तपैकी मिरची वगैरे टाकले, हे बघा टमाटा वगैरे टाकले आणि हो हे दीदी बघा पनीर कापायला लागले। पनीर कापते, पनीर मी तेलात वगैरे काय तळणार नाही, डायरेक्ट टाकणार आहे, कळलं मॅडम? तर बघा पनीर, आणि तिकडे लावले मी भात आणि इथं केले वरण, बघू शकता तुम्ही। आपल्या गावाकडच्या डाळीचं वरण आहे बरं का, हे बघू शकता तुम्ही। हे म्हणजे कसं आहे, मी स्वयंपाक हे 2 टायमाचं करत असते बरं का, संध्याकाळ मिरच्या टाकल्यात ना, केला बंद गॅस। तुम्हाला एक सांगू का, एकदा स्वयंपाक केला ना मी सकाळी, म्हणजे दुपारी मीन्स की परत मी संध्याकाळी स्वयंपाक नाही करत, तेच स्वयंपाक संध्याकाळी खातो आम्ही। कारण 7-8 चपाती केले, भाजी केलं, वरण भात केलं, तेच भाजी उरतं, सगळं उरतं, मग तेच खायचं संध्याकाळी, परत रिटर्न नाही काय करत। तर लोक कसं दुपारी वेगळं, सकाळी वेगळं, संध्याकाळी वेगळं असं नसतं आमचं, जे आहे ते खातो आम्ही। तुम्हाला खरं सांगतो, करतानाच मी चांगली भाजी सगळं चांगलं करते आणि भरपूर करते। 2 वेळा काय करायचं, लय बारीक बारीक पण नको बापा मला, मोठे मोठे खा। बघा कोथिंबीरचे दांडे घेतलेत मी आणि थोडी कोथिंबीर अशी ठेवले। आता अरे देवा, काजू घ्यायचं होतं मला, आता काजू पण घेते, बॅडगी मिरची पण आठवली मला, आता मिरची पण घेते मी, 4 मिरच्या घेते आपल्या नावाला, आणि बघा काजू घेते। तर आता हे सगळं पेस्ट करते, मग तुम्हाला दाखवते। मस्त अमूल बटर पण टाकले आणि तेल पण टाकले आणि मिक्सर केलंय बघा, ज्याच्यात जिरं पण टाकले मी, काजू टाकले भरपूर आणि बॅडगी मिरची पण टाकले लाल कलर येण्यासाठी, सगळं मसाला टाकणार आहे आता। आणि बघा पनीर बघा दीदीने कसं कापले, अजून हे चमच्याने पण मसाला काढला, मस्त वास यायला लागलाय बघा तेलात टाकलं। तसं एक मसाला ना चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं, मेन काय आहे ना ते मसाल्यामध्येच आहे। आणि बघा वाटाणा पण मी थंड पाण्यात टाकले, फोर्जन वाटाणा आहे बरं का, हे तेलात टाकणार आहे थोड्या वेळाने। तर बघा हळद टाकलेलेच आहे मी, हे थोडं टाकणार आहे कारण हिरव्या मिरच्या पण टाकल्यात ना मी, हिरव्या मिरच्या, बॅडगी मिरच्या, जास्त तिखट पण नको बस। चला आता तुम्हाला डायरेक्ट भाजी झाल्यावरच दाखवतो, कारण हे पण मसाला चमच्याने काढून टाकायचं आहे मला। मस्तपैकी भाजी झालेली आहे, त्याच्यात आता टाकायचं आपल्याला थोडंसं साखर आणि मीठ टाकावंच लागल, हे का नाही, मीठ पण टाकलं, साखर पण टाकलं, आणि तुम्हाला माहिती आहे का आता मी दूध पण टाकणार आहे बघा। अजून थोडा रस्सा करूशी वाटायला लागला मला, तर मी आता थोडंसं दूध पण टाकणार आहे बघा, नवीन स्टाईल। तर बघा दूध टाकलं मी, मेयोनीज टाकतात, ते मेयोनीज नाही आहे आपल्याकडं, दूध टाकू आपण,
थोडा रस्सा वाढवते जरा आणि ह्याच्यात तेजपत्ता वगैरे टाकते आणि हिरवी विलायची वगैरे टाकते बघा. तर थोडं पाणी वाढवणार आहे मी बघा. मोबाईल पुसायला पाहिजे, धुरकट धुरकट वाटायला लागले आहे ना. आमच्या यांना घट्ट ना गिळवत नाही, मग थोडा रस्सा करावा लागतं. तर हे बघा टाकायला लागले खडे मसाले. तुम्ही म्हणाल नंतर टाकले, हो नंतरच टाकते मी, तेलात नाही टाकत. तेलात टाकलं तरी चालतं पण आम्हाला एवढं नाही का नको वाटतं. कारण आता ह्याच्यात टाकणार आहे मी मॅगी मसाला. कंटाळा आला आणि भाजीला काय करावं हे डोक्याला टेन्शन आलं तर मी सरळ आपलं पनीरची भाजी करते बघा. आहे का नाही बघा, 2 टायमाची भाजी मस्त बनवलेली आहे. तर या तुम्ही पण जेवायला. आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ सांगा मला कमेंटमध्ये. एक नंबर भाजी झाली, टेस्टी टेस्टी. आता मस्त भाजी झाली आपली आणि एक नंबर टेस्टी झाली बरं का.